नवी मुंबईत वेस्ट टू एनर्जी आणि सीबीजी प्रकल्पावरून दाद चिघळताना दिसत आहे आणि या मुद्द्यावर प्रभाग क्रमांक 20 क चे नगरसेवक सुरेश शिवाजी कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। तुर्भे विभागात राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला विरोध दर्शवत सुरेश कुलकर्णी यांनी थेट महापालिका प्रशासनाला जाब विचारला आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हा प्रकल्प राबवला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना लेखी पत्र देत नागरिकांच्या भावना स्पष्टपणे मांडल्या आहेत। सुरेश कुलकर्णी यांच्या मते या प्रकल्पामुळे परिसरातील सुरू असलेल्या SRA योजनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। अनेक वर्षांपासून सुरू असलेले झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम धोक्यात येऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। याशिवाय या प्रकल्पामुळे लागू होणाऱ्या 500 मीटर बफर झोनमुळे भविष्यातील बांधकामांवरही मर्यादा येऊ शकतात असा इशारा त्यांनी दिला आहे। आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प घातक ठरू शकतो। धूर, वायू आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो असंही त्यांनी स्पष्ट केले आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन होण्याऐवजी त्यांना बेघर होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असा मुद्दा सुरेश कुलकर्णी यांनी ठळकपणे मांडला आहे। याच पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले आहे, या प्रकल्पाविरोधात सर्वांनी एकत्र यावे आणि आवश्यक असल्यास आंदोलनासाठी सज्ज राहावे। तसेच महापालिकेकडे त्यांनी एकच ठाम मागणी केली आहे, या प्रकल्पाची संपूर्ण माहिती नागरिकांसमोर पारदर्शकपणे मांडावी। सीबीजी वेस्ट एनर्जी हा प्लांट या ठिकाणी मोठा प्रकल्प येणार आहे। ते प्रकल्प येणार आहे त्या ठिकाणी आम्हाला असं कळालं की टेंडर झाले, सगळे झालेले टेंडर बहुतेक झालेलेच आहे त्या कंपनी। ते टेंडर झालं, आमच्या लोकांचं तिथली काय प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला कळालं की कुलकर्णी सर ती जर प्रोजेक्ट आलं की तुमच्या इथं SRA लागू होणार, की डम्पिंगच्या बाजूला 100% तिकडे त्या ठिकाणी SRA योजना लागू होणार नाही। या गोष्टीचे आम्हाला कळालं। जसं मी पत्र दिले कमिशनर साहेब, गेले मी 5 तारखेला पत्र दिले की साहेब त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला बोलवा, इथले स्थानिक लोकांना बोलवा, त्या प्रकल्पाबद्दल आम्हाला समजून सांगा की त्या ठिकाणी प्रकल्पाला आमचे विरोध नाही, की आम्हाला लोकांच्या मनात अशी भीती निर्माण झाली त्या ठिकाणी हा प्रकल्प म्हणजे SRA योजना ह्या इथे या ठिकाणी होणार नाही त्या प्रकल्पामुळं, की त्या ठिकाणी आम्हाला समजून सांगा। प्रत्येक ठिकाणी बोलून घ्या, त्या ठिकाणी तुमच्या कॅबिनला बोलवा, त्या अन्यथा इकडे कुठेतरी बोलवा, ते 5-50 लोक जातील, त्या ठिकाणी समजून सांगा आम्हाला त्या प्रकल्पाला विरोध नाही। आम्हाला लोकांच्या मनात हे भीती निर्माण झाली की ते प्रकल्प आल्यामुळे की हे SRA योजना लागू होणार नाही, हे आमच्या लोकांमध्ये भीती निर्माण झालेले। आणि जर असं झालं की न विचारता पब्लिकला आम्हाला न विश्वासात घेता ज्यांनी केले प्रकल्प ते आणि आमचे 100% विरोध राहणार आहे। पूर्वी आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे ठिकाणी त्या ठिकाणी आता ते बाय मायनिंगचे एक टेंडर काढलेत महापालिकेने। बाय मायनिंगचे टेंडर काढणारे की त्या ठिकाणी शाळेचे पाठीमागे डॅमचे पूर्ण विरोध होता आपल्याला। त्या बाय मायनिंगचे टेंडर 1.5 करोड काढलेले, 150 करोडची। आमचं एक म्हणणं आहे की त्याने तुम्ही जागा काय घेत नाही पलीकड। त्या ठिकाणी नार्वेकर साहेब असताना जागेचे पाठपुरावा केले होते, त्या ठिकाणी डम्पिंग हलवायचे होते की त्या ठिकाणी नवीन जागेत जायला पाहिजे। हा लोकवस्तीमध्ये डम्पिंग आहे, त्या ठिकाणी तुम्ही बाय मायनिंग करून त्या ठिकाणी गेले वेळेस आम्हाला बोललेले, तुम्ही सगळे बघितलेले आहेत, गार्डन बनवले होते की थोडा दिवस चालू दे, कुलकर्णी साहेब तुम्ही शाळेचे मुलं आहेत त्या ठिकाणी आपण गार्डन बनवू, हे सगळं करू। आज का बाय महिने कामं काढायची गरज आहे? 150 करोड रुपये खर्च करायची काय गरज आहे? नवीन जागा घ्या ना त्या ठिकाणी। या ठिकाणी सगळे शील पॅक झालेले, पूर्ण शील पॅक झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 9वा शील पण संपत आलेले। त्या ठिकाणी महापालिकेला कुठलं जागा राहिली नाही, लँडफिल पूर्ण लँडफिल साईड भरलेले। की हे असताना तरी देखील लोक त्या ठिकाणी महापालिकेची का हट आहे का माहित नाही, ते त्या ठिकाणी आता बाय मायनिंग करून 3 वर्ष ते बाय मायनिंग करायला लागेल। ते कचरा उचलून दुसरीकडे टाकणार, दुसरीकडे टाकून त्या ठिकाणी प्लांट बसवणार आहे। त्या प्लांट बसवला पण 3 ते 3.5 4 वर्ष लागेल। एवढी कचरा टाकायची, कमी कचरा आहे ते 3 शील भरलेले आहेत हॉस्पिटलच्या पाठीमागच्या साईडला। तर त्या ठिकाणी ते कचरा काढून बाय मायनिंगचे ते सगळे हे करून कचरा बाहेर टाकायचे, मग नंतर इथं प्लांट टाकायचे, असं चालू आहे की त्या 150 करोड रुपये तुम्ही खर्च करण्यापेक्षा तुम्ही बाहेरची घ्या ना, नवीन जागा घ्या ना, एक येत नाही का लोक वस्ती मध्ये ताट आहे।
का गरज आहे इथं? याच्यासाठी आम्हाला विरोधात जर आम्हाला समजून सांगितले की ह्या प्रकल्पामुळे तुम्हाला कुठलीही गोष्टीची यासाठी अडचण येणार नाही, तर आम्ही सगळे शिवसेनेचे प्रकल्प आम्हाला विरोध करायचा नाही. जर आमचा वस्तीला जर विरोध होत असेल, त्या ठिकाणी प्रकल्प होत नसेल, त्या ठिकाणी आमचा 100% विरोध असेल. हे 8 तास आता गेले बघा. कोपरखिंडला डम्पिंग होतं, त्या ठिकाणी आम्हाला सांगितले की 2 महिन्यासाठी राहू दे, 2 महिन्यासाठी आम्ही दुसरीकडे जाऊ. काय लोकांचा हाट आहे काय माहिती की आमच्या झोपडपट्टीच्या पळवायचे विचार आहे काय माहित नाही. त्या ठिकाणी आमच्या लोकांना इथून पळून कुठेतरी पनवेलला टाकायचे असेल, काही लोकांचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. त्या ठिकाणी आमच्या बाजूने मुख्यमंत्री खंबीर आहेत, उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री खंबीर आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून हे सर्व योजना लागू करू आणि हे काम करून घेऊ आम्ही त्यांच्याकडून. 100% तर सरकार मान्यता देणारच आहे. आमची 60 ते 70 वर्ष झाली झोपडपट्टी आहे. डम्पिंग बसून 16 ते 15 ते 16 वर्ष झाले. आम्ही अगोदर का डम्पिंग अगोदर? आम्ही अगोदर. मग आमचं सरकार विचार कराल का डम्पिंगचे विचार कराल? आज कमास कम तर 2 ते 2.5 लाख लोक वस्ती आहे तिथं, की सरकार तर आमचाच विचार कराल ना, डम्पिंगचा तर विचार करणार नाही. डम्पिंग कुणाचे तर हाटामुळे हे डम्पिंग इथं आहे, की काही कारण नाही. आता तिथं डम्पिंगचा झाला प्रश्न, आम्ही कमिशनरबरोबर बसून मिटिंग करून काय असेल ते निर्णय घेऊ. कमिशनर बोलतील बाबा ह्या तुम्हाला एसआरला कुठल्या अडचण येणार नसेल तर आम्हाला काही विरोध नाही त्या प्रकार. राहिली दुसरी गोष्ट, आता एसआर ज्या 2001ला सर्वे झालेले महानगरपालिकेमधील सर्वे केलेले आहेत, त्या ठिकाणी 50% पात्र आहेत, 60% पात्र आहेत, 40% अपात्र आहेत. त्या ठिकाणी आता असे मिसगाईड करायला लागलेत इथले नेते लोक की त्या ठिकाणी लोकांना भडकवा की तुमची पात्र आहे त्याला घर भेटेल, अपात्र आहे त्याला घर भेटणार नाही, अशी लोकांची भडकवायचे काम चालू आहे. असं हे कधी चुकून होणार नाही. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी 100% आज बायोमेट्रिक सर्वे होणार आहे, सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आज सर्वे महापालिकेने बंद केलेले ते, आज बायोमेट्रिक सर्वे होणार आहे. बायोमेट्रिकमध्ये 2011 पर्यंत प्रत्येकाला घर भेटेल. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले, उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले 2011 पर्यंतचे सगळ्यांना शासनाने मान्यता दिली झोपडपट्टीला, आणि 100% सगळ्यांचे घर प्रत्येकाची घरी अजून नंतर बायोमेट्रिकची सर्वे होणार आहे. त्या माध्यमातून सर्वे होईल आणि लोकांना सगळ्यांना घरं भेटतील. जर उद्या परवा आमची समजा कमिशनर साहेबांनी मिटिंग घेतली, त्या ठिकाणी चर्चा केली तर बरं आहे. नंतर तर आम्ही महासभेत मुद्दा उचलणार आहे आणि हे प्रकल्प तर असं जर आम्हाला समजून नाही सांगितलं प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही.